नमस्कार, मी रोहित साळुंखे. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सिद्धरामय्या यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली आहे, तर डी.के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. आता उद्या शनिवार दिनांक 20 रोजी शपथविधी होणार आहे. या शपथविधीला देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांना आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला असून 2000 रुपयांचा नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त व्हायरल होऊ लागले आहे. 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आली आहे. वैयक्तिक वैमनस्यातून बेळगाव तालुक्यातील मारिहाळ गावात गुरुवारी रात्री उशिरा एका युवकाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. मारिहाळ गावातील महांतेश रुद्रप्पा करलिंगनवर वय वर्षे 23 या तरुणाची 4-5 तरुणांनी हत्या केली. नेमके कारण कळू शकले नसले तरी जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे समजते. गुन्हे शाखेचे डीसीपी पी.व्ही. स्नेहा व पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दिनांक 19 मे रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घटप्रभा नदीकाठी राहणाऱ्या शेतकऱ्यांनी पेयजलासाठी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. लवकरात लवकर पाणी पुरवठा करून उन्हाळ्याच्या दिवसात उद्भवलेल्या समस्या दूर करण्याची मागणी करत प्रादेशिक आयुक्त आणि बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी गोकाक, रायभाग, जमखंडी, मोडलगी तालुक्यातील शेतकरी बहुसंख्येने सहभागी झाले होते. टिळकवाडी बेळगाव येथील हेरवाडकर शाळेच्या समोर 3 चारचाकी गाड्यांना आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी व्ही.एस. टक्केकर यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. टिळकवाडी पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. शहरात विद्युत ट्रान्सफॉर्मर खाली बसून साहित्याची विक्री करणारे विक्रेते सर्रास दृष्टीत पडतात. परंतु हा जीव घेणा खेळ असून कोणत्याही विद्युत तारेचा चुकूनही स्पर्श झाल्यास आपण जीवानिशी जाऊ शकतो याची त्यांना कल्पना नसते. हेस्कॉमकडून वेळोवेळी या विक्रेत्यांना इशारा देऊन देखील विक्रेते पुन्हा ट्रान्सफॉर्मर खाली बसूनच भाजी, कपडे व इतर साहित्य विक्री करत आहेत. यावर निर्बंध कोण आणणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेळगाव शहरातील कॉलेज रोड येथे प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेले बस थांबे हे जणू कबाडखानाच बनले आहे. येथील लोखंडी खुर्च्या मोडून पडल्या आहेत. परिसरात अनेक शाळा, कॉलेज, कार्यालय आणि बरेच हॉटेल्स आहेत. बस थांब्यांचे नव्याने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. 12वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी होणारी सीईटी परीक्षा शनिवार दिनांक 20 व रविवारी दिनांक 21 रोजी होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 17 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. एकूण 6,728 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी शहरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरात काही ठिकाणी थोड्या प्रमाणात वळीव पाऊस झाला. यामुळे तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. मात्र शिवारात अजूनही दमदार वळीव पाऊस हवा आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या शेत शिवारात बैलजोडीच्या सहाय्याने नांगरणं, ट्रॅक्टरने कळटी, पॉवर टिल्लरने मशागत करणे अशी मशागतीची कामे सुरू आहेत. शहर आणि शहरबाहेरील धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी हटविणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. शहरात आयुर्मान संपलेल्या धोकादायक झाडांची संख्या अधिक आहे. संभाव्य धोका ओळखून ही झाडे हटवावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी वाहनधारकातून होऊ लागली आहे. यंदेखूट येथील बोळामध्ये कित्येक दिवसापासून पडून असलेल्या कचऱ्याची उचल मनपाच्या स्वच्छता विभागाने केली आहे. त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. येथील मार्गावर कचऱ्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. ये जा करणे देखील मुश्किल झाले होते. अखेर मनपाच्या स्वच्छता विभागाला जाग आली असून कचऱ्याची उचल केली आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनाला आर्थिक सक्षमता देणे, अकार्यकुशल कामगारांच्या हाताला वर्षातील 100 दिवस रोजगार मिळवून देणे हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे उद्देश आहे. याशिवाय गरीब कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हातभार लागतो. या योजनेचा सर्व गोरगरिबांनी सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी केले. चिंचणी येथे ग्रामपंचायत नरेगा योजनेच्या अंतर्गत काम सुरू असलेल्या ठिकाणी मजुरांची भेट घेऊन ते बोलत होते.
पावसाळा सुरू होत आहे त्याआधीच नाल्यातील साचलेला गाळ काढून सफाई करणे गरजेचे आहे। बेळगाव शहरात असलेल्या नाल्यातून गाळ न काढल्याने ते तुडुंब भरलेले आहेत। पावसाळा सुरू झाल्यावर नाले तुडुंब भरून वाहण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे पावसाळ्याआधीच नाल्यांची सफाई करणे जरुरीचे आहे। मात्र आता पावसाळा अगदी तोंडावर आला असला तरी बेळगावकरांना अद्याप नाले सफाईची प्रतीक्षा करावी लागत आहे। संबंधित विभागाने याकडे जातीने लक्ष पुरवून नाल्यांची दुरावस्था दूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून व भिडे गुरुजींच्या संकल्पनेतून स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड येथे 32 मन सुवर्ण सिंहासन उभारण्याचा संकल्प करण्यात आला। सुवर्ण सिंहासनासाठी शिवभक्तांकडून कर्तव्य निधी जमा केला जात आहे। बेळगावचे धारकरी सदानंद गुंडूराव जांगळे यांनी आपली कन्या श्रेष्ठा जांगळे हिच्या वाढदिवसानिमित्त 1 तोळा सोन्याच्या रकमेचा 60,000 रुपये धनादेश प्रांत प्रमुख किरण गावडे व जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्याकडे सुपूर्द केला। खानापूर असोगा रस्त्यावर रेल्वे स्टेशन नजीक रेल्वे फाटकाच्या ठिकाणी भुयारी मार्गाची मागणी कित्येक वर्षापासून करण्यात येत होती। याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी भुयारी मार्ग मंजूर केला आहे। मात्र याबाबतची प्रक्रिया झाली नसल्याने भुयारी मार्गाचे काम रेंगाळले आहे। याबाबत नूतन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी रेल्वे अभियंते मुत्तू कुमार यांना भेटून भुयारी मार्गाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अशी सूचना करण्यात आली। रेल्वे प्रशासनाचे अभियंते मुत्तू यांनी आपण वरिष्ठांशी चर्चा करून आपण तातडीने क्रम घेऊ असे सांगितले। नागरगाळी कटकोळ राज्य मार्गावरील नंदगड हलशी गावादरम्यान लागणाऱ्या तट्टी नाल्याच्या पात्रात गेल्या काही महिन्यांपासून काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकण्यात येत आहेत। इतर कचरा टाकण्यात आल्यामुळे पात्रात दुर्गंधी पसरली आहे। शिवाय आजूबाजूच्या शेतकऱ्यांना नाल्याच्या पात्रात उतरणे कठीण होऊन बसले आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।